हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत नॉमनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. बिफोर दॅट वी हॅव सीन introduction and classification of aldehydes, ketones and carboxylic acids, right? Now see what are the rules, how to identify nomenclature of aldehydes, ketones and carboxylic acids. Now see one by one. नॉमनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्यामध्ये फर्स्ट आहे नॉमनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आता आपण कीटोचं नॉमनक्लेचर हे नंतर बघणार आहे. त्याचं रिझन असं आहे, नॉमनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर सिमिलर. देर इज सम रिलेशन बिटवीन अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्या दोघांच्या नावामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे, म्हणून पहिल्यांदा आपण अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं नॉमनक्लेचर बघणार आहे. त्यानंतर मग आपण कीटोनचं नॉमनक्लेचर बघणार आहे. ठीक आहे. द नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर रिलेटेड टू इच अदर. मी तेच सांगितलं, ॲसिड आणि अल्डिहाइड याच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे, ते एकमेकावर डिपेंड आहे. इथं लक्षात, हाऊ दे आर रिलेटेड इट कॅन बी अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल्स. देर आर टू सिस्टम ऑफ नेमिंग अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. फर्स्ट दॅट इज ट्रायव्हल नेम अँड सेकंड IUPAC नेम. ट्रायव्हल नेम म्हणजे काय हो? दॅट इज कॉमन नेम. ट्रॅव्हल नेम म्हणजेच काय? कॉमन नेम. आणि दुसरा आहे IUPAC नेम. म्हणजे अल्डिहाइड्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स आपण कॉमन नेम पण बघणार आहे आणि IUPAC नेम. ठीक आहे. पहिल्यांदा बघू आपण ट्रायव्हल नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ट्रायव्हल नेम्स म्हणजेच कॉमन नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. नाव सी हाऊ टू राईट कॉमन नेम्स ऑफ aldehydes and acids. The tribal names of aliphatic aldehydes are derived from the corresponding tribal names of carboxylic acids. Tribal names of aliphatic aldehydes are derived from the corresponding tribal names of carboxylic acids. Here, the ending IC acid of carboxylic acid is replaced by the ending aldehyde. म्हणजे कॉमन नेम ऑफ अलिफॅटिक अल्डिहाइड आपण कशापासून डिराईव्ह केलेला आहे? आर डिराइव्ड फ्रॉम द करस्पॉन्डिंग ट्रायव्हल मीन्स कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. अल्डिहाइडचं कॉमन नेम obtained is derived from the common name of carboxylic acids. Now see how it is obtained. The ending IC acid of carboxylic acid is replaced by ending aldehyde. याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. मी एक एक्झाम्पल घेतलं, फॉर्मिक ॲसिड दॅट इज HCOH. ठीक आहे. आता फॉर्मिक ॲसिड म्हणल्यानंतर फॉर्म्युला काय असणार आहे? मगाशी मी ड्रॉ केला, HCOOH. ट्रायव्हल नेम ऑफ कॉमन नेम ऑफ दिस ॲसिड इज फॉर्मिक ॲसिड. ओके, फॉर्मिक ॲसिड. काय म्हणले? IC ॲसिड वर्ड ऑफ ॲसिड म्हणजे फॉर्मिक ॲसिडचा IC ॲसिड वर्ड हा एंडिंगचा IC ॲसिड वर्ड ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज रिप्लेस्ड बाय एंडिंग अल्डिहाइड. म्हणजे IC ॲसिडच्या ऐवजी काय आपल्याला या ठिकाणी ॲड करायचं आहे? अल्डिहाइड. राईट. आणि जर मी असा लिहिला फॉर्म्युला SCHO, याचं नाव काय म्हणाल? IC ॲसिडच्या ऐवजी अल्डिहाइड लिहिल्यानंतर फॉर्मल्डिहाइड. बरोबर. फॉर्मल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यानंतर ॲसिड मिळतोय आणि त्या ॲसिडचं जे कॉमन नेम आहे त्या कॉमन नेममध्ये शेवटचा IC ॲसिड वर्ड आपण रिप्लेस करतोय अँड बाय ॲडिंग एंडिंग अल्डिहाइड. बरोबर. दॅट मीन्स कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम दी कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड by ending IC acid of carboxylic acid with aldehyde. So it can be understood. Again, see some examples. So from that we get the idea. Carboxylic acid is a common name. त्याच्यामध्ये IC acid वर्ड रिप्लेस करायचा आणि शेवटी त्याच ठिकाणी काय ॲड करायचं? अल्डिहाइड वर्ड ॲड करायचा. इन दिस वे टू राईट द कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ठीक आहे. पुढे आपण एक्झाम्पल बघणारच आहे. इथे बघा पुढे. आता मी जर सेकंड एक्झाम्पल घ्यायचं असेल, सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. CH3CHO याचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होतं? CHO ग्रुप इज ऑक्सिडाइज इनटू कार्बोक्सिलिक ॲसिड CH3COH. याचं नाव कसं आलं बघा. व्हॉट इज दिस? ॲसिटिक ॲसिड. बरोबर. ॲसिटिक ॲसिड. रूल काय सांगतो? IC ॲसिड रिप्लेस करा, त्या ठिकाणी अल्डिहाइड वर्ड ॲड करा, वी गेट द नेम ऑफ अल्डिहाइड.
आणि काय नाव होईल मग, दॅट इज ॲसिटाल्डिहाइड. बरोबर, काय नाव तयार होईल, अल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटिक ॲसिडचा ॲसिडवर रिप्लेस करा अल्डिहाइड म्हणजे ॲसिटाल्डिहाइड तयार होईल. In this way, to write the common name and IUPAC name of IUPAC नहीं है, only common names of aldehydes from carboxylic acids. In case of substituted aliphatic carboxylic acids and aldehydes, the position of substituent is indicated by labeling the carbon specially, serially as alpha, beta, gamma and so on. म्हणजे अल्डेहाइड असेल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल, अल्डेहाइड किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड, नंबरिंग कुठून स्टार्ट करायची, CHO अल्डेहाइडमध्ये, आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये नंबरिंग कुठून राईट करायची, फ्रॉम फंक्शनल ग्रुप दॅट इज कार्बोक्सिलिक ॲसिड. बरोबर, म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडचा कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2, अल्डेहाइडचा कार्बन नंबर 1 आणि हा कार्बन नंबर 2. आणि कॉमन नेम सिस्टीममध्ये नंबरिंग हे आपण IUPAC सिस्टीममध्ये लिहित असतो. कॉमन नेम मध्ये आपण काय लिहायचं, ज्या कार्बनला म्हणजे अल्डेहाइड ग्रुपचा पहिला ॲडिशन कार्बन त्याला म्हणायचं अल्फा कार्बन, नेक्स्ट टू अल्फा इज बीटा, नेक्स्ट टू बीटा गॅमा अँड सो ऑन. बरोबर, सीओएच ग्रुप सोडून ॲडिशन पहिला कार्बन त्याला म्हणायचं अल्फा कार्बन. येतं लक्षात. जर एखादा सबस्टंट असेल, इंडिकेट द पोझिशन ऑफ सबस्टंट इज इंडिकेटेड बाय लेबलिंग द कार्बन सिरियली ॲज अल्फा, बीटा, गॅमा अँड सो ऑन. जर सबस्टंट असेल त्याची पोझिशन मेन्शन करायची आहे. अल्फा कार्बन कुठला, अल्डिहाइडमध्ये CH ग्रुपला अटॅच असलेला पहिला कार्बन, ॲडिशन कार्बन अल्फा, नेक्स्ट बीटा, गॅमा अँड सो ऑन. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये COH ग्रुपला ॲडजस्टंट पहिला कार्बन तो अल्फा असणार, नेक्स्ट बीटा, नेक्स्ट गॅमा अँड सो ऑन. ठीक आहे. द कार्बन आयटम ॲडजस्टंट टू कार्बोनिल कार्बन इज लेबल्ड ॲज अल्फा अँड नेक्स्ट वन इज बीटा अँड सो ऑन. ओके, नाव सी या. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. A series of straight chain dicarboxylic acid, not monocarboxylic acid. Monocarboxylic acid, they contain only one COH group. Dicarboxylic acids are commercially known by the following common names. काही डायकार्बोक्सिलिक ॲसिडचे एक्झाम्पल्स आहेत, नावं आहेत बघा. याचं नाव आहे ऑक्झॅलिक ॲसिड, दॅट इज डायकार्बोक्सिलिक ॲसिड. कॉमन नेम आहे, लक्षात ठेवावं लागेल. मॅलोनिक ॲसिड, 3 कार्बनचा ॲसिड, 2 COH ग्रुप आहेत, मॅलोनिक ॲसिड. नेक्स्ट वन सक्सिनिक ॲसिड, 4 कार्बन, 2 COH ग्रुप आहेत, सक्सिनिक ॲसिड. 5 कार्बन, 2 COH ग्रुप आहेत, गुल्टॅरिक ॲसिड. 6 कार्बन, 2 COH ग्रुप आहेत, ॲडिपिक ॲसिड्स. येतं लक्षामध्ये. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिफॅटिक डायकार्बोक्सिलिक ॲसिड्स, स्ट्रेट चेन. ठीक आहे. तसंच आपण मोनो कार्बोक्सिलिक ॲसिडचे पण काही एक्झाम्पल बघूया. A series of lower fatty acids are commercially known by the following common names. म्हणजे त्याच्यामध्ये एकच कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. ॲस्टिक ॲसिड, सेकंड आहे प्रोपियोनिक ॲसिड, नेक्स्ट आहे ब्युटेरिक ॲसिड, नेक्स्ट आहे व्हॅलेरिक ॲसिड, नेक्स्ट दॅट इज कॅप्रोइक ॲसिड्स. येतं लक्षात, दॅट इज कॅप्रोइक ॲसिड्स. ठीक आहे. कॅप्रोइक ॲसिड म्हणजे 6 कार्बनचा ॲसिड. कॅप्रोइक ॲसिड म्हणजे काय, 6 कार्बनचा ॲसिड्स. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हे झालं अबाउट कॉमन नेम्स. कॉमन नेम मग काय सांगितलं आपण, कॉमन नेम ऑफ अल्डेहाइड्स आर डिराइव्ड फ्रॉम द कॉमन नेम कार्बोक्सिलिक ॲसिड्स. प्रश्न असा येईल, हाऊ टू राईट कॉमन नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. कॉमन नेम्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स आर डिराइव्ड फ्रॉम देअर सोर्सेस, फ्रॉम देअर ओरिजिन, ज्याच्यापासून ते तयार झाले. फॉर एक्झाम्पल बघा, आता फॉर्मिक ॲसिड, कॉमन नेमबद्दल थोडं सांगायचं राहिलं. ॲसिडचं कॉमन नेम हा फॉर्मिक ॲसिड आहे, याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड. कॉमन नेम कसं तयार झालं, त्याचं लॅटिन वर्डपासून, त्याच्या सोर्सेसपासून, त्याच्या ओरिजिनपासून तयार झालं. फॉर्मिक ॲसिड विच इज ऑप्टेन फ्रॉम लॅटिन वर्ड दॅट इज फॉर्मिका, आणि फॉर्मिका विच इज यू प्रेझेंट इन रेड अँट. लाल मुंगी जी असते, मुंगी त्याच्यामध्ये एक स्त्राव ज्यावेळेस मुंगी चावल्यानंतर निघतो, त्याच्यामध्ये असतं फॉर्मिक ॲसिड. त्याच्यापासून त्याचं नाव तयार झालं फॉर्मिका, आणि म्हणून याला म्हणायचं फॉर्मिक ॲसिड. जशी जशी त्या ॲसिडचे सोर्सेस तयार होत गेले, नावं पडत गेली. फॉर्मिक ॲसिड, नेक्स्ट आहे ॲस्टिक ॲसिड. ॲस्टिक ॲसिड ऑप्टेन फ्रॉम ॲसिटम, ॲसिटम विच इज प्रेझेंट इन व्हिनेगार. व्हिनेगारमध्ये ॲसिटम असतं, त्याचं मग ॲसिटमपासून ॲस्टिक ॲसिड आला. येतं लक्षात. प्रोपियोनिक ॲसिड प्रोपियॉनपासून आला. प्रोपियॉन हा पण लॅटिन वर्ड आहे, आणि प्रोपियॉन म्हणजे फॅट, फर्स्ट फॅट. येतं लक्षात. तशी तशी मग ब्युटरिक ॲसिड, 4 कार्बनचा ॲसिड. ब्युटरिक ॲसिड हा बटरपासून आला. येतं लक्षामध्ये. अशी त्या ॲसिडची नावं पडत गेली, आणि ते कॉमन नेम तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कशाची कॉमन नेम्स, ॲसिडची.
अल्डिहाइडची कॉमन नेम कशी तयार झाली हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघा. आययुपीएसी नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बॉक्सिलिक ऍसिड्स. आता आययुपीएसीला काही रूल असतात, फक्त मेन रूल लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल बघितलं की लक्षात येईल. अकॉर्डिंग टू आययुपीएसी सिस्टीम, द नेम्स ऑफ an aliphatic aldehyde is derived from the names of corresponding alkanes. By replacing ending E of the alkane with Al, aldehyde is named as alkanal. शेवटी वर्ड हा महत्वाचा आहे, alkanal. रूल काय सांगतो? फर्स्ट ऑफ ऑल सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन आयटम. इट कंटेन्स अल्डिहाइड ॲज अ फंक्शन ग्रुप. आणि ज्या साईडला अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर ऑलवेज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द चेन. ते नेहमी शेवटी असतात चेनच्या. मग मी एक्झाम्पल घेतलं, एक CH3CHO, बरोबर, नंबरिंग इथून आणि इथून सुरू झाली, बरोबर. द नेम ऑफ द अलिफॅटिक अल्डिहाइड इज डिराइव्ड फ्रॉम द नेम ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन. अल्केन कसा ओळखणार? पॅरेंट अल्केन. पॅरेंट अल्केन डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन द लॉंगेस्ट चेन, बरोबर. लॉंगेस्ट चेनमध्ये कार्बन किती आहेत? 2. मग पॅरेंट अल्केन कुठला? इथेन. पॅरेंट अल्केन कुठला? इथेन. रूल काय सांगतो? लास्ट ई वर्ड ऑफ द अल्केन. मग पॅरेंट अल्केनचा ई वर्ड रिप्लेस करा, या ठिकाणी AL लिहा. काय तयार झाला? इथॅनॉल. काय तयार झाला? इथॅनॉल, राईट. अँड दिस इज द आययुपीएसी नेम ऑफ ऍसिटाल्डिहाइड. अंडरस्टूड. पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण आणि मग पुढे जाऊ. पुढे लिस्टच दिलेली आहे. HCHO. कॉमन नेम काय आहे? फॉर्मल्डिहाइड. कॉमन नेम काय आहे? फॉर्मल्डिहाइड. नंबर ऑफ कार्बन आयटम्स पॅरेंट अल्केन ओळखा. एकच कार्बन आहे. पॅरेंट अल्केन कुठला? मग मिथेन, बरोबर. मिथेनचा रूल काय सांगतो? लास्ट ई वर्ड इज रिप्लेस बाय AL. काय तयार होईल? मिथॅनॉल. NaL, नॉट OL. OL असेल तर अल्कोहोल, सो कीप इन माइंड. अँड मिथॅनॉल, दिस इज आययुपीएसी नेम ऑफ फॉर्मल्डिहाइड. येईल लक्षात. पुढे आपण एक्झाम्पल बघितलेली आहेत, पुढे आहेत आपण बघणार आहोत. आययुपीएसी नेम ऑफ अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड इज डिराइव्ड फ्रॉम. आता बघितलं आपण आययुपीएसी नेम्स ऑफ अल्डिहाइड, बरोबर. थोडक्यात आपण आययुपीएसी नेम ऑफ अल्डिहाइड इज अल्कॅनॉल. लक्षात राहील, अल्कॅनॉल. पॅरेंट अल्केनचा ई रिप्लेस करायचा, AL लिहायचा आणि वर्ड काय तयार होईल? अल्कॅनॉल. सो आययुपीएसी नेम ऑफ अल्डिहाइड इज अल्कॅनॉल. अंडरस्टूड. नाव सी द आययुपीएसी नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता ऍसिडचं, कार्बोक्सिलिक ऍसिडचं आययुपीएसी नेम कसं लिहायचं? IUPAC name of the aliphatic carboxylic acids is derived from the name of corresponding alkane by replacing ending E of alkane with OIC acid. अल्केनचा E वर रिप्लेस करायचा आणि OIC ऍसिड लिहायचं, बरोबर. आता एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. HCOOH. काय नाव आहे? फॉर्मिक ऍसिड. काय नाव आहे? फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिडचं काय होईल ना? फॉर्मिक ऍसिड इज डिराइव्ड फ्रॉम द नेम ऑफ करस्पॉन्डिंग अल्केन म्हणले. तर अल्केन काय असणार? एका कार्बनचा अल्केन मिथेन, बरोबर. एकच कार्बन म्हणून पॅरेंट अल्केन मिथेन. मग मिथेन मधला अल्केनचा ई रिप्लेस करा. ई रिप्लेस केला, अल्केन विथ OIC ऍसिड. अल्केनचा ई रिप्लेस करायचा, OIC ऍसिड ऍड करायचा आणि ते झाला आययुपीएसी नेम. म्हणजे काय होईल? मिथॅनॉइक ऍसिड. काय तयार होईल? मिथॅनॉइक ऍसिड. and this is IUPAC name of formic acid. ठीक आहे. कार्बोक्सिलिक ऍसिडचा पॅरेंट अल्केन ओळखायचा. पॅरेंट अल्केन इट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ कार्बन आयटम्स इन लॉंगेस्ट चेन, बरोबर. आणि त्या पॅरेंट अल्केनचा ई रिप्लेस बाय OIC ऍसिड. वी गेट द IUPAC नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मग जनरलमध्ये काय होणार? IUPAC नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज अल्कॅनॉइक ऍसिड. हे दोन वर्ड खूप महत्वाचे आहेत, ही अंडरलाईन करून ठेवा. IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड. IUPAC name of aldehyde is that is alkanol, and IUPAC name of carboxylic acid is that is alkanoic acid. इथं लक्षात, alkanoic acid. अल्केनचा ई रिप्लेस करायचा आणि OIC ऍसिड, वी गेट अल्कॅनोइक ऍसिड. अल्केनमध्ये अल्डिहाइडचा IUPAC नेम लिहित असताना पॅरेंट अल्केनचा ई रिप्लेस करायचा आणि AL ऍड करायचा, वी गेट दॅट इज अल्कॅनॉल. इन दिस वे टू राईट द IUPAC name of aldehyde and carboxylic acids respectively. Okay, पुढे जाऊया. The longest chain including CHO or COH group is identified as the parent chain. Numbering of the chain is done by
giving number 1 to the CHO or COH carbon, the name of substituent is including along with its locant. म्हणजे कंपाऊंडमध्ये नंबरिंग कुठून स्टार्ट करायची, ज्या साईडला फंक्शनल ग्रुप अल्डेहाइडचं नॉमेनक्लेचर लिहित असेल तर CHO पासून नंबरिंग चालू करायची, ऍसिड असेल तर COH ग्रुप ज्या साईडला असेल तिथून नंबरिंग चालू करायची, कारण बोथ अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर ऑलवेज प्रेझेंट ॲट द एंड ऑफ द चेन, ते नेहमी शेवटी असतात. ठीक आहे. आता बघा हे 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. नंबरिंग कुठून सॉल्व्ह करणार, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, 3, 4. ओके. CHO ज्या साईडला फंक्शनल ग्रुप तिथून नंबरिंग चालू करणार. 4 कार्बनचा अल्डिहाइड, त्याचं नाव आहे ब्युटील अल्डिहाइड. ते कसं आलं मी पुढे सांगणारच आहे. ब्युटील अल्डिहाइड ऑब्टेन फ्रॉम ब्युटरिक ऍसिड. ब्युटरिक ऍसिडचा OIC ऍसिड किंवा IC ऍसिडवर रिप्लेस करा, अल्डिहाइड वर ऍड करा, ब्युटील अल्डिहाइड तयार झाला. आता मला या कंपाऊंडचा IUPAC नेम लिहायचा आहे. पॅरेंट अल्केन किती येतो, 4. 4 म्हणल्यानंतर पॅरेंट अल्केन काय झाला, ब्युटेन. अल्डिहाइडचा IUPAC नेम काय, अल्कॅनॉल. ईच्या ठिकाणी ए लिहा, काय होणार, ब्युटॅनॉल. दॅट इज ब्युटॅनॉल, राईट. नाव 4 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड, व्हॉट इज पॅरेंट अल्केन, अगेन ब्युटेन. बट ऍसिड मध्ये काय करतो आपण, इज रिप्लेस बाय OIC ऍसिड, काय तयार होईल, ब्युटेनॉइक ऍसिड. अंडरस्टूड, दॅट इज ब्युटेनॉइक ऍसिड. ठीक आहे. पुढे आपण एक्झाम्पल बघणारच आहे. When CHO group appears as substituent, prefix formyl is used in the IUPAC name. ज्या वेळेस अल्डिहाइड ग्रुप हा सबस्टिट्यूट म्हणून काम करतो, म्हणजे एकाच कंपाऊंडमध्ये पॉलिफंक्शनल कंपाऊंडचा हा कंपाऊंड असेल, पॉलिफंक्शनल ग्रुपचा कंपाऊंड असेल, म्हणजे मोर दॅन 1 फंक्शनल ग्रुप असतील त्या कंपाऊंडमध्ये, तर प्रायोरिटी कशाला द्यायची. वी हॅव सीन इन 11th स्टँडर्ड प्रायोरिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप इन चॅप्टर नंबर 14. मग त्या प्रायोरिटीनुसार जो अगोदर येईल, इट इज यूज ॲज दॅट इज लोकेंट और इट इज यूज ॲज लोअर नंबर. प्रायोरिटीनुसार जो पहिल्यांदा येईल त्याला नंबर 1 कन्सिडर करायचा, बरोबर. अल्डिहाइड, कीटोन, ऍसिड वगैरे वगैरे. मग इथे अल्कोहोलचा नंबरिंग अल्डिहाइडच्या नंतर येतो, अल्डिहाइडचा नंबर फर्स्ट येतो ॲज पर प्रायोरिटी ऑर्डर ऑफ फंक्शनल ग्रुप. मग इथे तुम्हाला नंबरिंग कुठून चालू होईल, नंबरिंग अशी चालू होईल, हा कार्बन नंबर CHO1 असणार आहे. आता ब्रँचिंग इकडे जास्त आहे, नंबरिंग राईटनं चालू होईल, CH3 3ला असेल आणि OH ग्रुप हा 4ला असेल. मग कार्बन नंबर 1ला प्रायोरिटी आहे, याचा अर्थ मेन कंपाऊंड तो अल्डिहाइड झाला आणि त्याचं नाव होणार बेन्झाल्डिहाइड. बाकी सगळे जे आहेत अरोमॅटिक रिंगला अटॅच, दे ॲक्ट ॲज अ सबस्टिट्यूएंट. ते काय म्हणून काम करणार, सबस्टिट्यूएंट म्हणून काम करणार, म्हणजे OH ग्रुप आणि CH3 मिथाइल ग्रुप माहिती आहे आपल्याला. OH आता हा फिनॉल म्हणून काम करणार नाहीये, कारण तो सबस्टिट्यूएंट म्हणून ज्यावेळेस काम करतो तो हायड्रॉक्स म्हणून काम करतो. काय म्हणून काम करतो, सबस्टिट्यूएंट म्हणून ज्यावेळेस तो काम करत असेल, तो फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट म्हणून काम करताना हायड्रॉक्सी ग्रुप म्हणून काम करतो. आणि मग पोझिशन OH किती 4ला आहे, मिथाइल ग्रुप 3ला आहे. मग याच्या अगोदर का, या अगोदर, याच्या अगोदर, म्हणून याचं नाव होणार 4 हायड्रॉक्सी 3 मिथाइल. आणि CH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू बेंझीन रिंग, then it is called benzaldehyde. Benzaldehyde, it is also considered as the IUPAC name of the aldehyde, aromatic aldehyde. आणि म्हणून या कंपाऊंडचं नाव असणार आहे 4 हायड्रॉक्सी 3 मिथाइल बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे. पुढे बघा. आता इथे काय दिलेलं आहे बघा, फंक्शनल ग्रुप आहे, COH आहे, OH आहे, राईट. OH COH ग्रुप पण आहे, OH ग्रुप पण आहे आणि CH3 ग्रुप पण आहे. 3 हायड्रॉक्सी 4 मिथाइल बेन्झोइक ऍसिड, 3 हायड्रॉक्सी 4 मिथाइल बेन्झोइक ऍसिड, राईट. COH ग्रुप फर्स्ट आहे, हा थर्डला आहे, हा फोर्थला आहे, म्हणून 4 पण याला हायड्रॉक्सी 3 हायड्रॉक्सी 4 मिथाइल दॅट इज बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. इथे काय आता बघा, इथे CHO आणि COH आहे. आता प्रायोरिटीचा विचार केला तर COH ग्रुप पहिल्यांदा येतो आणि अशा केसमध्ये अल्डिहाइड इट ॲक्ट ॲज सबस्टिट्यूएंट. आणि ज्यावेळेस तो सबस्टिट्यूएंट म्हणून काम करेल त्याचं नाव आहे फॉर्मिल ग्रुप. इथे लक्षात, फंक्शनल ग्रुप ऑफ अल्डिहाइड इज फॉर्मिल. आणि ज्यावेळेस तो मेन फंक्शनल ग्रुप म्हणून काम करेल त्यावेळेस अल्कॅनॉल. आता तो सबस्टिट्यूएंट म्हणून काम करतो फॉर्मिल ॲज पर प्रायोरिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप पहिल्यांदा येईल आणि हा सेकंडला येईल. 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिड, 2 फॉर्मिल बेन्झोइक ऍसिड. इथं लक्षात, हे आपण काही गोष्टी लक्षात ठेवायला लागतील. आता बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्डिहाइडचे पटापट आपण एक्झाम्पल्स बघू. कॉमन नेम IUPAC नेम अल्डिहाइडचं पण आहे, ऍसिडचं पण आहे. आता बघा, ऍसिडचं कॉमन नेम लक्षात ठेवायला लागेल, फॉर्मिक ऍसिड, फॉर्मिकापासून आला म्हणून रेड अँटमध्ये फॉर्मिका असतो म्हणून त्याचं नाव फॉर्मिक ऍसिड. फॉर्मिक ऍसिड आणि कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड, इथं कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड बघा, ट्रायवल म्हणजेच कॉमन नेम. फॉर्म्युलेट कसा आला,
IC ऍसिड वर ऑफ अल्डिहाइड इज रिप्लेस बाय अल्डिहाइड वी गेट फॉर्मल्डिहाइड. बरोबर. आणि मग IUPAC नेम ऍसिडचं कसं आलं, अल्कॅनॉइक ऍसिड. मिथेनचा ई रिप्लेस करा OIC ऍसिड वी गेट मिथेनॉइक ऍसिड. राईट. देन IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड इज एक कार्बनचा अल्केन मिथेन, अल्कॅनॉल, ई रिप्लेस बाय AL मिथॅनॉल. बरोबर. कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड ऍसिटिक ऍसिड, ऍसिटम पासून आला. ऍसिटिक ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिडचे कॉमन नेम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, त्यावर IUPAC नेम ॲज पर रूल. आणि मग हाऊ टू ऑप्टेन कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड्स ती कंपेअर करा ऍसिडच्या कॉमन नेम सोबत, लक्षात राहील. आता बघा, पॅरेंट अल्केन 2 कार्बनचा इथेन, अल्कॅनॉइक ऍसिड, ई रिप्लेस बाय OIC ऍसिड इथेनॉइक ऍसिड. बरोबर. अल्डिहाइडचं कॉमन नेम, ऍसिटिक ऍसिडचा IC ऍसिड वर रिप्लेस करा अल्डिहाइड ऍसिटाल्डिहाइड. बरोबर. अल्डिहाइडचा IUPAC नेम अल्कॅनॉल, 2 कार्बनचा अल्केन इथेन, ई रिप्लेस करा इथेनचा, इथेनचा ई रिप्लेस करा AL इथॅनॉल. बरोबर. ॲज पर रूल. 3 कार्बनचा कॉमन नेम प्रोपियोनिक ऍसिड, दोन्हीमध्ये फरक लक्षात घ्या, दॅट इज प्रोपियोनिक ऍसिड. इथे काय आहे, प्रोपियोनिक ऍसिड. आणि IUPAC नेम अल्कॅनॉइक ऍसिड, 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन. बरोबर. आणि मग प्रोपेनचा ई रिप्लेस बाय OIC ऍसिड नॉइक ऍसिड, दोन्हीमधला फरक लक्षात घ्या, प्रोपियोनिक कॉमन, प्रोपॅनॉइक IUPAC. आणि मग हाऊ टू ऑप्टेन अल्डिहाइड कॉमन नेम, कॉमन नेम बघा, IC ऍसिडच्या ऐवजी अल्डिहाइड प्रोपियोन अल्डिहाइड. IC ऍसिड डिलीट करा आणि अल्डिहाइड वर शेवटी लिहा प्रोपियोन अल्डिहाइड. IUPAC नेम 3 कार्बनचा अल्डिहाइड अल्कॅनॉल प्रोपेन. बरोबर. पॅरेंट अल्केन इज प्रोपेन, ई रिप्लेस बाय AL प्रोपॅनॉल. ओके. पुढे बघा, एक्झाम्पल नंबर 1 2 3 4. 4 नंबर, 4 कार्बनचा ऍसिड ब्युट्रिक ऍसिड बटरमध्ये असतो, कॉमन नेम लक्षात ठेवावा लागेल. आणि मग त्याचा IUPAC नेम ॲज पर रूल 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन, ई रिप्लेस बाय, मग ब्युटेनचा ई रिप्लेस करा OIC ऍसिड वर ऍड करा, काय तयार होईल, ब्युटेनिक ऍसिड. बरोबर. त्यानंतर ब्युटिराल्डिहाइड, आता हा ब्युट्रिक ऍसिडचा IC ऍसिड वर रिप्लेस करा, अल्डिहाइड वर ऍड करा ब्युटिराल्डिहाइड. बरोबर. IUPAC नेम 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन, ब्युटेनच्या ठिकाणी ए रिप्लेस करा आणि काय येईल AL येईल, दॅट इज ब्युटॅनॉल. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा, व्हॉट इज दिस, आयसोब्युट्रिक ऍसिड, म्हणजे एकाच कार्बनला 2, एक मिथाइल ग्रुप सेकंड कार्बनला आहे आयसोब्युट्रिक ऍसिड. आणि जो कार्बन म्हणजे त्याचं स्ट्रक्चर असं होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 COOH आयसो कंडिशन, याला म्हणतो आपण अल्फा कार्बन ॲडिशन टू COH ग्रुप. राईट. आयसोब्युट्रिक ऍसिड, IUPAC नेम 2 मिथाइल प्रोपॅनिक ऍसिड. कसा आला, 3 कार्बनचा लॉंगेज चेन, 1 2 3 इट इज ऑल्सो करेक्ट, 1 2 3 इट इज ऑल्सो करेक्ट, टेक एनी वन. मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन आयटम्स 3, नंबरिंग स्टार्ट्स फ्रॉम COH ग्रुप. 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, प्रोपेनचा ई रिप्लेस करा, OIC ऍसिड लिहा, काय तयार होईल, प्रोपॅनॉइक ऍसिड. राईट. अँड रिमेनिंग अल्काइल ग्रुप ऍक्ट ॲज द सबस्टिट्यूएंट, मग मिथाइल ग्रुप सेकंड कार्बनला, म्हणून 2 मिथाइल प्रोपॅनॉइक ऍसिड. राईट. इथे बघा आयसोब्युटिराल्डिहाइड बरोबर आहे, कारण याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे, फक्त IC ऍसिडच्या ठिकाणी काय अल्डिहाइड यूज करा, आयसोब्युटिराल्डिहाइड. आणि कॉमन नेम अल्फा मिथाइल प्रोपियोनाल्डिहाइड. राईट. IUPAC नेम 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, प्रोपेनचा IUPAC नेम ई रिप्लेस बाय AL, काय तयार होईल, प्रोपॅनॉल. आणि एक मिथाइल ग्रुप सेकंड कार्बनला, इथे COH च्या ऐवजी काय असणार आहे, CHO ना, मग याचं नाव काय होणार, 2 मिथाइल प्रोपॅनॉल, 2 मिथाइल प्रोपॅनॉल. बरोबर. पुढे बघा, ॲक्रिलिक ऍसिड, हे लक्षात ठेवावं लागेल, डबल बॉन्ड आणि परत एक COH ग्रुप असेल तर ॲक्रिलिक ऍसिड. आणि IUPAC नेम ॲज पर रूल 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, ई रिप्लेस बाय प्रोपॅनॉइक ऍसिड, बट डबल बॉन्ड इज सेकंड कार्बन, म्हणून त्याला लिहायचं प्रोपेनचा, प्रोपीन झाला का नाही, ईच्या ठिकाणी काय करायचं, 2 आणि इन आणि OIC ऍसिड असं लिहायचं, 2 प्रोपॅनॉइक ऍसिड. बट EN इंडिकेट्स डबल बॉन्ड इज ॲट सेकंड कार्बन, हे लक्षात घ्या.
आणि यालाच म्हणतात ॲक्रोलिन. हे पण कॉमन नेम लक्षात ठेवावं लागेल, याचं काही रिलेशन नाही आहे. आणि IUPAC नेम ॲज पर रूल 3 कार्बनचा अल्केन प्रोपेन, बरोबर, डबल बॉन्ड प्रोपीन, डबल बॉन्ड सेकंड कार्बनला म्हणून 2 प्रोपीन, अल्डिहाइड म्हणून AL, म्हणून याला लिहायचं 2 प्रोपिनॉल. ठीक आहे. पुढे बघा, ऑक्झॅलिक ॲसिड, 2 सीवेज ग्रुप ऑक्झॅलिक ॲसिड कॉमन नेम माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस 2 असतील त्यावेळेस DIOIC ॲसिड हा वर्ड यूज करायचा. कुठला वर्ड यूज करायचा? DIOIC ॲसिड वर्ड यूज करायचा. म्हणजे पॅरेंट अल्केन इथेन ॲज इट इज लिहायचा आणि शेवटी 2 ॲसिड असल्यामुळे डायोक ॲसिड लिहायचा. अल्डिहाइडमध्ये पण याचं थोडं लक्षात ठेवावं लागेल, ऑक्सी अल्डिहाइड किंवा आपण ग्लायक्झॉल असं म्हणतो. आणि IUPAC मध्ये पॅरेंट अल्केन 2 कार्बनचा इथेन आणि डायल यूज करायचा, DIAL. 2 OH असतील तर डायोल लिहितो आपण, CHO असेल तर डायल लिहायचं, आणि 2 ॲसिड असतील तर डायोक ॲसिड लिहायचं. ठीक आहे की लक्षात ठेवा. सिमिलरली सो हियर इथे काही कंपाऊंड दिलेत बघा. बेन्झोइक ॲसिड, बेन्झोइक ॲसिड हे आपल्याला माहिती आहे. बेन्झीन कार्बोक्सिलिक ॲसिड सुद्धा म्हणतो आपण त्याला. IUPAC नेम कॉमन नेम दोन्ही सारखेच आहेत काही काहीचे. बेन्झाल्डेहाइड इट इज ऑल्सो कन्सिडर दॅट इज IUPAC नेम. बेन्झीन कार्बॅल्डेहाइड सुद्धा म्हणतो आपण त्याला, आणि बेन्झाल्डेहाइड सुद्धा असं म्हणत असतो आपण, अरोमॅटिक अल्डिहाइड. ठीक आहे. आता बघा, याला आपण म्हणतो टुलिन, म्हणजे सीवेज ग्रुप आणि CH3 कॉम्बिनेशन असेल त्याला आपण टुलिक ॲसिड म्हणतो. टुलिक हा टुलिन पासून आला, टुलिक ॲसिड कॉमन नेम, आर्थो कंडिशन आहे म्हणून. IUPAC नेम मेन कंपाऊंड हा झाला, सेकंड ग्रुप हा सबस्टिट्यूट झाला 2 मिथाइल बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड हे सुद्धा कॉमन नेम आहे, IUPAC पण नेम आहे म्हणून 2 मिथाइल बेन्झोइक ॲसिड. ॲसिडचा या ठिकाणी परत बघा, IC ॲसिड रिप्लेस करा, अल्डिहाइड वर्ड ॲड करा, काय येणार? टुली अल्डिहाइड येणार. येतं लक्षात? अल्डिहाइड, कारण ॲसिडचं कॉमन नेमच्या ठिकाणी IC ॲसिड वर्ड रिप्लेस करायचा, अल्डिहाइड वर्ड ॲड करायचा, IUPAC कॉमन नेम ऑफ अल्डिहाइड तयार होईल, दॅट इज आर्थो टुली अल्डिहाइड. आणि IUPAC नेम ॲज पर रूल, हा फर्स्ट कार्बन हा सेकंड कार्बन, बेन्झाल्डिहाइड 2 मिथाइल बेन्झाल्डिहाइड, राईट. त्याच्यानंतर इथे बघा, सॅलिसिलिक ॲसिड तेच कॉमन नेम आहे, आणि इथं COHच्या ठिकाणी CH राहिलं तर काय होईल? IC ॲसिड रिप्लेस करा, अल्डिहाइड, सॅलिसिल अल्डिहाइड. IUPAC नेम 1 असेल हा 2 असेल, सबस्टिट्यूएंट 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड, राईट. इथे 1 असेल 2 असेल OHचा 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड, सिम्पल. हा थॅलिक ॲसिड कॉमन नेम लक्षात ठेवायला लागेल. आणि बेन्झीन डायोक ॲसिड म्हणायचं, बेन्झीन 1 2 म्हणजे पोझिशन लक्षात दिली या ठिकाणी, 1 2 इंडिकेट्स पोझिशन ऑफ सीवेज ग्रुप, 1 2 बेन्झीन डाय कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणायचं. इथं थॅलिअल्डिहाइड म्हणतो आपण, IC ॲसिड रिप्लेस करा, अल्डिहाइड लिहा, काय येणार? थॅलिअल्डिहाइड येणार, बरोबर. आता कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ऐवजी डाय कार्बॅल्डिहाइड म्हणायचं, 2 अल्डिहाइड ग्रुप असतील तर, बेन्झीन 1 2 डाय कार्बॅल्डिहाइड. ठीक आहे. हा सायक्लोहेक्झिल कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणायचं कॉमन नेम, आणि इकडे सायक्लोहेक्झेन कार्बोक्सिलिक ॲसिड, हेक्झिलचा हेक्झेन होईल, ॲज इट इज लिहायचा, सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड, सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड. याला हेप्टॅनॉल नाही म्हणता येणार, हां काय काय लक्षात ठेवावं लागेल. आणि सायक्लोहेक्झेन कार्बॅल्डिहाइड सेम अल्केन आणि कार्बॅल्डिहाइड, दॅट इज सायक्लोहेक्झेन कार्बॅल्डिहाइड. ठीक आहे. आता बघा, आता सिम्पल शेवटचं बघायचं आपल्याला, कॉमन नेम अँड IUPAC नेम्स ऑफ, common and IUPAC names of ketones. The tribal names of aliphatic ketones are, tribal म्हणजे common names. The common name of aliphatic ketones are based on the names of alkyl groups or aryl groups attached to carbonyl carbon. Carbonyl carbon म्हणजे CO ग्रुपला जे अटॅच ग्रुप असतील अल्काइल ग्रुप. Names of alkyl or aryl groups are written in alphabetical order followed by the word ketone. पहिल्यांदा कार्बोनिल कार्बनला अटॅच असलेले अल्काइल ग्रुप ते लिहायचं, अल्काइल असेल आरायल असेल किंवा दोन्ही अल्काइल किंवा दोन्ही आरायल असतील, आणि फॉलोड बाय द वर्ड कीटोन, शेवटी वर्ड कीटोन यूज करायचं. 2 सारखे असतील तर डाय अल्काइल, 2 अरोमॅटिक सारखे असतील तर डाय फिनाइल, डिफरंट असतील तर ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर, आणि शेवटी वर्ड काय ॲड करायचा? कीटोन. येतं लक्षात? एक्झाम्पल घेऊ आपण, CH3
CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता दोन्ही सारखेच आहेत, डाय वर्ड यूज करायचा. कुठले अल्काइल ग्रुप? मिथाइल ग्रुप, डाय मिथाइल. आणि शेवटी वर्ड कीटोन, म्हणून नाव काय झालं? डाय मिथाइल कीटोन. हे लक्षात, डाय मिथाइल कीटोन हे त्याला कॉमन नेम. त्याला ॲसिटोन पण म्हणतो आपण. आता हे उर्फ झालं नाव ॲसिटोन. समजा मी असा घेतला C2H5 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. दोन वेगळे आहेत, एक इथाइल ग्रुप आहे, एक मिथाइल ग्रुप आहे. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार कुठला पहिल्यांदा येईल? इथाइल, म्हणूनच नाव होणार इथाइल मिथाइल, शेवटी कीटोन. दॅट इज कॉमन नेम. राईट. पुढे चला. आता आयुपीएस नेम कसं लिहायचं हे बघितलं आपण. जसं अल्डेटचा आयुपीएस नेम अल्कॅनॉल बघितला आपण, कार्बोक्सिलिक ऍसिडचा आयुपीएस नेम अल्कॅनॉइक ऍसिड बघितला आपण. तसं ॲलिफॅटिक कीटोनचा आयुपीएस नेम कसं लिहिणार? IUPAC name of aliphatic ketones are derived from the name of corresponding parent alkane by replacing ending E of the parent alkane with ONE, and they are named as alkanone. तर पॅरेंट अल्केन एकदा कन्सिडर केल्यानंतर पॅरेंट अल्केनचा ई रिप्लेस करायचा, ONE लिहायचा. म्हणजेच IUPAC नेम ऑफ कीटोन इज, मी असं म्हणू शकतो, अल्कॅनोन. IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड इज अल्कॅनॉल. IUPAC नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज अल्कॅनॉइक ऍसिड. येतं लक्षात. आपण एक्झाम्पल बघूया, मग लक्षात येईल. आता बघा, या ठिकाणी दोन्ही एक्झाम्पल्स आहेत. कॉमन नेम काय सांगितलं? डायल्काइल कीटोन किंवा अल्काइल कीटोन, दोन सेम, म्हणून डायल्काइल डायमिथाइल कीटोन, त्याचं दुसरं नाव ॲसिटोन. IUPAC नेम कसं आलं बघा. 3 कार्बनचा अल्केन कुठला हो? प्रोपेन. प्रोपेनचा ई रिप्लेस करा, प्रोपेनचा ई रिप्लेस करा आणि ONE ऍड करा. काय झालं? प्रोपॅनोन, ONE. राईट. कॉमन नेम ऑफ सेकंड एक्झाम्पल सेम नाही आहेत, डिफरंट ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर. इथाइल आणि हा मिथाइल, म्हणून इथाइल मिथाइल कीटोन, शेवटी कीटोन वर्ड ॲड करायचा. IUPAC पॅरेंट अल्केन ओळखायचा, 4 कार्बन, ब्युटेन, ई रिप्लेस बाय ONE, ब्युटॅनोन. ॲक्च्युली इथं काय पाहिजे? इंडिकेट पोझिशन ऑफ केटो ग्रुप. केटो ग्रुप कुठल्या कार्बनला आहे? सेकंड कार्बनला आहे. या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 2 ब्युटॅनोन. म्हणजे काय करायचं? ब्युटेन आणि 2 ONE काढायचा. शेवटचा अल्केनचा ई रिप्लेस बाय ONE लिहितो ना आपण, 2 ONE लिहायचं. दॅट इज 2 ब्युटॅनोन. सो 2 इंडिकेट्स पोझिशन ऑफ केटोनिक ग्रुप इन दॅट सेकंड कार्बन. ठीक आहे. फोर्थ एक्झाम्पल बघा. 5 कार्बन आहेत, पण हा इथाइल ग्रुप आहे, हा इथाइल ग्रुप आहे, दोन्ही सेम आहेत, डायइथाइल कीटोन. IUPAC नेम 5 कार्बनचा अल्केन, पेंटेन, ई रिप्लेस करा, ONE, आणि इंडिकेट पोझिशन ऑफ केटो ग्रुप थर्ड कार्बन, म्हणून 3 पेंटॅनोन. बरोबर, 3 पेंटॅनोन. त्याच्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल बघा. फिफ्थ एक्झाम्पल आता बघा, हा कार्बन जो फंक्शनल ग्रुप आहे त्याला ॲडिशनल कार्बन हा अल्फा म्हणून काम करणार ना. त्याला म्हणायचं अल्फा ब्रोमो. अल्फा ब्रोमो. 2 कार्बनचा अल्काइल ग्रुप कुठला? इथाइल. 3 कार्बनचा प्रोपाइल. ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर विच कम फर्स्ट? इथाइल. अल्फा ब्रोमो इथाइल, हा प्रोपाइल, N प्रोपाइल म्हणा, N म्हणजे नॉर्मल चेन. अल्फा ब्रोमो इथाइल N प्रोपाइल कीटोन. IUPAC नेम. आता नंबरिंग लेफ्ट साईडने चालू करावं लागेल, कारण फर्स्ट ग्रुप इकडनं थर्ड कार्बनला, राईटनं फोर्थ कार्बनला. इफ यू स्टार्ट द नंबरिंग फ्रॉम राईट साईड, इट इज अ रॉंग नंबरिंग. इकडनं काय येईल मग? 1 2. सेकंडला ब्रोमो आहे, हॅलो अल्केन, जसं आपण तोच प्रकार. सेकंड थर्डला कीटो ग्रुप 4 5 6 कार्बनचा अल्केन. हेक्झेन कीटोन आहे, हेक्झेनचा ई रिप्लेस बाय, हेक्झेनचा ई रिप्लेस बाय ONE काय तयार होईल? हेक्झॅनोन तयार होईल. केटोनिक ग्रुप थर्डला आहे, इथं मी 3 लिहितो, 3 हेक्झॅनोन. बरोबर. आणि BR हा सेकंड कार्बनला, म्हणजेच 2 ब्रोमो 3 हेक्झॅनोन. 2 ब्रोमो 3 हेक्झॅनोन. ठीक आहे. पुढे बघा आता 6 एक्झाम्पल. याला काय म्हणतो आपण? मेस्टिल ऑक्साईड लक्षात ठेवावं लागेल. एकाच कार्बनला 2 मिथाइल ग्रुप आहेत, डबल बॉन्ड CH CO CH3. याचा IUPAC नेम मात्र लिहिता येईल ॲज पर रूल. आता बघा, नंबरिंग कुठून चालू होईल? नंबरिंग राईटनं चालू होईल. 1, कारण केटो ग्रुप इकडे आहे, केटो ग्रुप पहिल्यांदा येतो, नंतर डबल बॉन्ड येतो, ॲज पर प्रायोरिटी ऑफ द फंक्शनल ग्रुप. ठीक आहे. 1 2 3 4 5. 5 कार्बनचा आहे, म्हणजे स्ट्रक्चर असं तयार होईल. CH3 C डबल बॉन्ड CH3 CH C डबल बॉन्ड CH3 कार्बन 1 2 3 4 5.
राईट. 5 कार्बनचा अल्केन पेंटेन, डबल बॉन्ड आहे पेंटीन झाला, कीटो ग्रुप आहे पेंटानोन झाला. म्हणजे असं म्हणता येईल का मला 2 पेंटोन 3 पेंटीन आणि मिथाइल ग्रुप सबस्टिट्यूट म्हणून काम करेल एक म्हणजे 4 मिथाइल 3 पेंटीन 2 पेंटॅनोन. त्याचा अर्थ तोच होतो 4 मिथाइल 3 पेंटीन 2 पेंटॅनोन. बरोबर. डबल बॉन्ड हा थर्ड कार्बनला म्हणून 3 पेंटीन, कीटो ग्रुप सेकंड कार्बनला म्हणून 2 पेंटॅनोन ओ एन ई, पॅरेंट अल्केन 5 कार्बनचा. ठीक आहे. आता बघा जर 2 कीटो ग्रुप असतील तर डायोल, 2 कार्बोक्सिलिक ऍसिड असतील तर डायोइक ऍसिड, 2 अल्डेहाइड असतील तर डायल, 2 OH असतील तर डायोल OL. सेम इन द सेम वे 2 कीटो ग्रुप आहेत म्हणून डायो TIONE, पोझिशन सेकंड थर्ड फोर्थ 3 2 आणि 4. पॅरेंट अल्केन 6 कार्बनचा हेक्झेन डायोन आणि अल्केन पूर्ण लिहायचा म्हणून याचं नाव काय कॉमन नेम लिहिता येणार नाही आणि आयुर्वेदिक नेम हेक्झेन 2,4 डायोन. 2 कीटो ग्रुप म्हणून डायोन लिहायचा. ठीक आहे. 8 नंबर बघा. अल्डिहाइड पण आणि कीटो पण आहे पण प्रायोरिटीचा विचार केला तर अल्डिहाइड पहिल्यांदा येतो नंतर कीटो ग्रुप येतो. मग अल्डिहाइड पहिल्यांदा असेल तर प्रायोरिटी अल्डिहाइडला जाईल ना. बरोबर. मग इथून नंबरिंग चालू होईल 1 2 कीटो ग्रुप थर्डला आणि हा 4ला. मग अल्डिहाइड मेन म्हणून फंक्शन ग्रुप म्हणून काम करणार आणि बाकीचा फंक्शन ग्रुप सबस्टिट्यूट म्हणून काम करणार आणि ज्यावेळेस कीटो ग्रुप हा सबस्टिट्यूट म्हणून काम करेल इट इज कॉल्ड ऑक्सो ऑर कीटो. इट इज कॉल्ड ऑक्सो ऑर कीटो इज ॲट थर्ड कार्बन म्हणून 3 कीटो 4 कार्बनचा अल्केन ब्युटेन आयुपीएस नेम ऑफ अल्डिहाइड ब्युटॅनॉल म्हणून काय म्हणता येईल 3 कीटो किंवा 3 ऑक्सो ब्युटॅनॉल. 3 ऑक्सो ब्युटॅनॉल. राईट. सिंपल. डायफिनाइल कीटोन, डायफिनाइल कीटोन बेन्झोफिनॉन पण आपण म्हणू शकतो. कॉमन नेम आणि आयुपीएस नेम दोन्ही सारखेच आहे बेन्झोफिनॉन ॲज वेल ॲज बेन्झो दॅट इज बेन्झोफिनॉन किंवा बेन्झोफिनॉन दोन्ही कॉमन आणि आयुपीएस नेम. 10 बघा एक्झाम्पल नंबर 10. याला आपण ॲस्ट्रोफिनॉल पण म्हणू शकतो कॉमन किंवा ॲज पर रूल अल्फाबेटिकल ऑर्डर. हा मिथाइल हा फिनाइल मिथाइल कम फर्स्ट मिथाइल फिनाइल कीटोन. बरोबर. आयुपीएस नेम तेच ॲस्ट्रोफिनॉल दोन्हीकडे आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आता बघा सायक्लोहेक्झॅनोन आहे. राईट. सायक्लोहेक्झॅनोन कीटो ग्रुप सोडला तर बाकीचे सबस्टिट्यूट काम करणार. एक मिथाइल ग्रुप आहे हा आणि सेकंडला क्लोरो आहे. कॉमन नेम लिहिता येणार नाही. 2 क्लोरो 4 मिथाइल सायक्लोहेक्झॅनोन 2 क्लोरो 4 मिथाइल cyclohexanone. In this way, to write the common name of aldehydes, carboxylic acid, and ketones. Okay. Now let's stop here. So remaining part will be continued in the next lecture. So thank you.